हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचा माझ्या आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। आता या नवरात्रीतल्याच व्हिडिओ आहेत, परंतु काय करणार, शूट करून ठेवलेलं एडिटिंगला वेळ नव्हता। वेळ मिळाला तसं मी एडिटिंग केलं आणि अपलोड करते, कारण की आता ते मोबाईलमध्ये ठेवून तरी काय करणार, म्हणून म्हटलं चला मग अपलोड करूया। झालाय उशीर तर होऊ दे, एक आठवण म्हणून तर नक्कीच राहील। हा आपला व्हिडिओ आहे तो नवमीचा व्हिडिओ आहे। अष्टमीलाच माझं कन्यापूजन झालं, देवीची ओटी भरून झाली आणि 14 दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा वाचून झाले आणि राहिलं होतं मग आता उद्यापन करायचं। म्हणून मग नवमीला सकाळीच, कारण की आहोंना ड्युटीवर जायचं होतं, म्हणून मग सकाळीच असं 7:30लाच आम्ही सुरुवात केली होम करायला आणि 8:30पर्यंत सगळं माझं आवरून झालेलं। तर इथे असं छान मुलांनाही लवकरच 6 वाजता उठवलेलं कारण आणि मग सगळी तयारी करून घेतली आणि प्रथमतः तर पहिल्यांदा होम करून घेतला। जेव्हा आपल्या दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ पूर्ण होतात तेव्हा उद्यापनात होमाला अतिशय महत्त्व आहे आणि होम हा अष्टमी किंवा नवमीला आपण करू शकतो आणि होम केल्याने घरात एकदम वातावरणही प्रसन्न होत असतं। आणि हो, आजचा जो होम आहे तर मी श्रीसूक्त आणि नवारण मंत्र 108 वेळा म्हणून स्वाहाकार केलं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा आपले घट उठतात आणि जेव्हा दुर्गा सप्तशतीचे पारायण पूर्ण होतात तेव्हा पूर्णांचे दिव्यांची आरती देवीला करायची असते। इथे मी काही सकाळीच असे दिवे वगैरे बनवत बसली नाही, पूर्ण आणि असं केलं तरीही चालतं। तामणात सर्व पुरण थापून घेतलं आणि त्याच्यात 11 मी फुलवाती लावून घेतल्या तुपात भिजवलेल्या। 21 किंवा 11 फुलवाती तुम्ही लावू शकता। जेव्हा 9 दिवसाचे घट आपले उठत असतात तेव्हा म्हणजे देवीला निरोप देण्यासाठी पूर्णावरणाचा नैवेद्य करावा लागतो। तर मी इथे पुरणपोळीचा नैवेद्य करून नैवेद्य दाखवून घेतला प्रथम तर। म्हणजेच काय, दुर्गा सप्तशती पारायणाचे उद्यापन आणि जेव्हा घट आपण हलवतो तेव्हा होम, पुरणाचे दिवे आणि पुरणपोळीचा नैवेद्य अवश्य करावा लागतो। त्याचबरोबर उद्यापनात एक तरी सवाशण जेवू घालायची असते आणि तिची खणा नारळाने साडीचोळीने ओटी भरायची येते। इथे आमच्या ज्या सफाईसाठी ताई येतात मी त्यांचीच ओटी भरली आणि घट हलवताना आपण घट नेहमी म्हणजे घट असो, तुम्ही मूर्ती स्थापित केलेली असो किंवा नुसता कळश मांडलेला असो तर तो आपण म्हणजे उत्तर दिशेलाच सरकवायचा, कारण की उत्तर दिशेला सरकवल्याने आपली उत्तरोत्तर आपल्या घराण्याची प्रगती होत असते। असे मी देव हलवून घेतले। त्याच्यानंतर मग खाली सोसायटीमध्ये देवी होती तिथे जाऊन ओटी भरली आणि मग आमच्या सोसायटीमध्ये यावर्षी दुर्गा पूजाही स्थापित केली होती। मग दुर्गा पूजेलाही जाऊन आले, कारण की मी एवढ्या दिवसात गेली नव्हती। तर मग दुर्गा पूजेला जाऊन तिथे दोन्हीही ओटी भरले, प्रसाद वगैरे घेतला, कारण की आणि तिथे छान आरती चालली होती। दुर्गा पूजेमध्ये आरती करताना विशेष असा तो ढोल वाजवला जातो आणि छान अशी दुर्गा पूजा तिथे पार पडली आणि सगळे उत्साहात डान्स वगैरे करत तिथे जाऊन छान वाटलं, मस्त एकदम। आणि देवीचं स्वरूपही खूप सुंदर आणि मी पहिल्यांदाच जवळून अशी दुर्गा पूजा म्हणजे जी बेंगॉली लोक करतात ती दुर्गा पूजा मी एवढ्या जवळून पहिल्यांदाच पाहिली होती, पण खूप सुंदर वाटलं। खाली जाण्याच्या आधीच मी नैवेद्य दाखवून घेतलेले आणि देव हलवून घेतलेले। नैवेद्य दाखवल्यानंतर आणि देव हलवल्यानंतर लगेचच उचलायचे नसतात, म्हणून मग तेवढ्या वेळात मी खाली जाऊन आले आणि देव्यांची ओटी भरून आले आणि मग तिकडनं जाऊन आल्यानंतर मग देव सगळे एकत्रित करून घेतले, म्हणजे आज सर्वच देवांना अंघोळ घालायची होती, म्हणून मग सगळंच देवारा वगैरे स्वच्छ करायचं। मग ही मांडणी जी आपली 9 दिवस मी मांडणी केलेली तीही उचलायची होती। मग सगळे देव असे काढून घेतले, एकत्रित करून घेतले आणि आज देव म्हणजे उजळूनच मला घ्यायचे होते। तर त्याच्यासाठी असे सर्व देव आधी मी एका प्लेटमध्ये एकत्रित करून घेतले आणि मग देवारा स्वच्छ करून घेतला। आणि हो, एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते। मी पूर्वी देवारात असंच लाल वस्त्र म्हणजे वेल्वेटचं येतं ते वापरत होते, परंतु ते धुतल्यानंतर लगेचच खराब व्हायचं। मग या नवरात्रीत मी अशी ट्रिक केली, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मी जे माझ्याकडे खणाचे ब्लाऊज पीस होते तर मग मी असे ते देवारात अंथरून घ्यायला लागले। तर आहोंनाही खूप आवडलं, का छान दिसतात म्हणतात ते देवारात तसं। तर आतापासून मग पुन्हा दुसरा एक जो होता ब्लाऊज पीस म्हटलं आता मी तोच अंथरते आणि मग दुसरा तो खणाचा ब्लाऊज पीस मी अंथरून घेतला। आणि इथे मी देव स्वच्छ करण्यासाठी दही घेतलेला आहे आणि दहीमध्ये लिंबू पिळून घेते आणि याच्यात तुम्ही थोडं बेसन आणि चंदनाची पावडरसुद्धा घेऊ शकता, पण मी आज नुसतं दही आणि लिंबू घेतले आणि त्याच्यानेच मी देव स्वच्छ करते। म्हणजे मी देवांना पितांबरी वगैरे काही लावत नाही, दही, लिंबू आणि जे जर चंदन पावडर त्याच्यात थोडीशी टाकली आणि बेसनाचं पीठ वगैरे टाकून मग अशा प्रकारे उठणं तयार
तयार करून देवांना लावते आणि अशा शास्त्रोक्त पद्धतीनेच देव स्वच्छ करावेत। जेव्हा आपण देवांना पितांबरी वगैरे लावतो तर ते मला देव घासल्यासारखे वाटतात, भांडी घासतो तसे, म्हणून मग मी देवांना याच प्रकारे दह्याचं उटणं करते, म्हणजे दही, लिंबू, बेसन आणि सुगंधासाठी थोडंसं चंदन पावडर, आणि मग अशा प्रकारे ते देव स्वच्छ करून घेते आणि छान निघतात असेही देव। फक्त दही थोडं आंबट घ्यायचं आणि लिंबू पूर्ण एक त्याच्यामध्ये घ्यायचं आणि छान देव निघतात तसे। आणि इकडे मी अखंड जो दिवा लावलेला तो 9 दिवस तेवत राहून तरी त्याच्यात थोडं तूप बाकी होतं, मग अशी देवपूजा करून घेतली आणि तो जो अखंड दिवा तसाच जळत होता तो देवापुढे ठेवला। अशा प्रकारे नवमीला असा मी घट हलवून घेतला आणि सगळे देव असे छान स्वच्छ करून घेतले आणि छान अशी देवपूजा झाली। खूप प्रसन्न असं वातावरण घरात झालेलं। चला तर मग याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।